नमस्कार मित्रांनो, आज आपण बात निकलेगी तोचा एपिसोड क्रमांक 5 याचं सादरीकरण करतो आहोत. आज मी थोडासा रामायण काळाचा परामर्श घेणार आहे आणि तिथून प्रारंभ करून आजची वैद्यक सत्ता आणि एकंदरच प्रशासनामधले व्यक्तिविशेष यांचा तौलनिक अभ्यास करणार आहे. रामायण माहीत नसणारा असा भारतीय अगदी विरळच म्हणायला हवा. मर्यादा पुरुषोत्तम राम, तेजस्वी अशी जनककन्या सीता, भक्तीचे परमोच्च प्रतीक ठरणारा हनुमंत, धाकट्या भावाने कसे असावे असा सावलीलाही खुजा ठरवणारा लक्ष्मण, रामललाच्या जन्मापासून दशाननाच्या वधापर्यंत प्रत्येक प्रसंग जनमानसाच्या अक्षरशः हृदयावरती कोरलेला आहे. युद्ध चालू आहे. युद्धामध्ये मेघनादाच्या बाणानं मूर्छित झालेल्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी संजीवनी आणली गेली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ती संजीवनी अजरामरही झाली. मलय पर्वत उचलून उड्डाण करणाऱ्या हनुमानानं साऱ्यांना अक्षरशः स्तंभित केलं. पण ह्या संजीवनीच्या योजनेचे म्हणजे प्रिस्क्रिप्शनचा देणारा जो वैद्यराज आहे तो मात्र कोणाच्याही स्मरणात राहिलेला नाही. बघा, मी जर तुम्हाला विचारलं की कोण होता तो वैद्यराज, कोण होता तो डॉक्टर ज्याने ही प्रिस्क्रिप्शन लिहिली, तर माझी खात्री आहे कोणालाही त्याचं नाव आठवणार नाही. त्याचा फारसा उल्लेखही कधी झाला नाही. खरं पाहायला गेलं तर तो होता म्हणून लक्ष्मण वाचला. पण जेवढी दिगंत कीर्ती हनुमंताला लाभली तेवढी तर दूरच, पण तो वैद्य कोणाच्याही खिसगणतीलाही उरलेला नाही. मला असं वाटतं गेल्या 42 वर्षात माझ्या वैद्यकीय सेवेमधली व्यवसायाची इतकी स्थित्यंतरं मी पाहिली आहेत की एका उदात्त व्यवसायापासून एका धंद्यापर्यंत आलेलं हे स्वरूप, त्याचबरोबर देवदूत किंवा देवाचा अवतार समजला जाणारा डॉक्टर आमच्या कातड्यांचे जोडे करून घातले तरी अपुरे पडतील म्हणणारे रुग्णांचे आप्तेष्ट, आज दमड्या मोजल्यात आम्ही ह्या स्वरात जेव्हा आवाज चढवतात तेव्हा कुठेतरी लक्ष्मणाला मूर्छा घालवून ऊर्जितावस्थेमध्ये पुन्हा एकदा आणणाऱ्या पण विस्मरणात गेलेल्या त्या वैद्यराजाची मला आठवण होते. लक्ष्मणाला पुनर्जन्म देणाऱ्या त्या वैद्याचे नाव होते सुषेण. सुषेण हा खरं तर राजस्थानामधल्या एका राजाचा अत्यंत निष्णात असा प्रधान वैद्य होता. त्याची कीर्ती दिगंत होती. त्यामुळे रावणाने त्याचे अपहरण केले, त्याला लंकेत नेले आणि तिथं त्याची नेमणूक राजवैद्य म्हणून केली. युद्धामध्ये मेघनादाच्या बाणाने आहत झालेल्या लक्ष्मणाला जागृतावस्थेमध्ये आणण्यासाठी प्रभू रामचंद्र अतोनात प्रयत्न करीत होते. शेवटी विभीषणानं सुषेणाचं नाव सुचवलं. हनुमान थेट लंकेत पोचला आणि सुषेण नेमका कुठे राहतो ते माहिती नसल्यामुळे सुषेणाची निवासाची इमारतच तळहातावर घेऊन तो लक्ष्मणाजवळ आला. मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाची सुषेणाने प्रत्यक्ष तपासणी केली. बघा, आजही आम्हाला अनेकदा टेलिफोनवरती किंवा व्हॉट्सअपवरती आपल्याला काय होतंय हे सांगून रुग्ण आणि त्यांचे आप्तेष्ट आमच्याकडनं उपचारांची अपेक्षा करतात. मी हे करत नाही. आणि आजच्या कन्सल्टेशनच्या काळामध्ये क्लिनिकल एक्झामिनेशनचा विसर पडतो. ही बाब सुषेणाच्या क्रियेमधनं लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यांनी तपासलं, लक्ष्मण मूर्छित पडला होता. कोमॅटोज कंडिशन, सेरेब्रल इडिमा म्हणजे मेंदूला आलेली सूज किंवा एंडोटॉक्सिक शॉक विथ सेप्टिसेमिया असं कोणतंही निदान करून त्यानं नेमक्या औषधांचा वापर करायचा ठरवला. करोनाच्या काळामध्ये रेमडिसिवीर जेव्हा माझ्या हाताला लागलं, साधारणतः मे 2020चा काळ होता तो, तेव्हा माझीही अवस्था सुषेणासारखी झाली होती. प्रिस्क्राईब एखादं औषध व्हावं, पण ते औषध दुर्मिळ, दुष्प्राप्य आणि महाग असावं
हे आजचं आमचं वैद्यकीय व्यवसायाचं रोजचं प्राक्तन आहे. रामायणाचा काळही त्याला अपवाद नव्हता. फरक एवढाच होता की हजारो मैल दूरवर असलेल्या वनामधनं संजीवनी आणण्यासाठी हनुमानाच्या रूपानं एक सुपरसॉनिक जेटची कॉन्कॉर्ड सर्व्हिस उपलब्ध होती. मलय पर्वतावर औषधी वनस्पतींचं भांडार होतं, सगळ्याच एकमेकांसदृश दिसणाऱ्या. हाही अनुभव आम्हाला रोज ठाई ठाई येतो. औषधं वेगवेगळी असतात, त्याचे घटक वेगवेगळे असतात, पण त्याचं केलेलं पॅकेजिंग आणि नावामधलं साधर्म्य यामुळे कधीकधी जीवावर बेतणारी चूकही घडून गेलेली आहे. केमिस्टच्या दुकानातून चुकीचं औषध दिलं गेल्याचा आणि त्याचा रुग्णावर प्रयोग झाल्याच्या घटना दुर्दैवानं घडतात. डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन मधलं हँडरायटिंग हा तर एका वेगळ्या संभ्रमाचा आणि लेखांकाचा विषय ठरावा, त्याच्याबद्दल अधिक बोलणे न लगे. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हनुमानाने जास्त वेळ न दवडता अख्खा मलयगिरी पर्वत उचलला. हे योग्यच होतं. वाटेमध्ये अयोध्या नगरी लागली. आकाशातून उडणाऱ्या त्या भीमरूपी महारुद्राची महाकाय सावली अयोध्येवरती पडली. अचानक काळोख दाटून आला. कोणते तरी मोठे संकट येते आहे असे समजून राजा भरताने आपल्या भात्यातून अमोघ बाण सोडला. हनुमान जायबंदी झाला, कोसळला, पण मुखामधून रामनामाचा अखंड जप मात्र चालू होता. वस्तुस्थिती कळल्यावर भरतानंच आपल्या दिव्य शक्तींचा वापर करून हनुमानाला जागृत केले आणि आपल्या आयुधांमधील अत्यंत वेगवान अशा बाणावर स्वार करून त्याला त्वरेने युद्धस्थळी रवाना केले. आजच्याही आपल्या युगामध्ये राफेल किंवा मिराज पेलोड नेतात ते असेच. आज आम्ही एअर ॲम्ब्युलन्सेस वापरतो. पुढच्या दशकांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून औषधे दुर्गम स्थळी पोहोचतील. वास्तविक पाहता कोरोनाच्या काळामध्ये उत्तर पूर्व भारताच्या डोंगराळ प्रदेशांमध्ये औषधं आणि लस पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर 2020-21 मध्येच केला गेला आहे. पण उद्याच्या तंत्राधिष्ठित अतिप्रगत भविष्य काळामध्ये आपण अशा रीतीने पुराणाची पुनरावृत्ती करू. मला फक्त एकच मुद्दा भेडसावतो आहे आणि तो म्हणजे या सगळ्यामध्ये सुषेण नेमका कुठं असेल? वैद्याचं, डॉक्टरचं नेमकं स्थान काय असेल? कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नैसर्गिक मूर्खता म्हणजे नॅचरल स्टुपिडिटी, या दोहोंमध्ये एक अटळ द्वंद्व चालू असतं आणि या द्वंद्वामधून वाट काढताना त्या बिचाऱ्या डॉक्टरची दमछाक तर होणार नाही ना, हा प्रश्न मला भेडसावतो आहे. गुगलची प्रश्नावली आणि व्हॉट्सअपचं विद्यापीठ या अर्ध्या हळकुंडांनी पिवळे होऊन आज रुग्णाचे नातेवाईक आमच्या समोरच्या खुर्च्यांमध्ये बसतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आणि त्यांच्या अपेक्षांना पुरे पडताना डॉक्टरला हेची फळं काय मम तपाला अशी भावना येते. रोज वाचायला येतात डॉक्टर्सवरती होणारे हल्ले, रुग्णालयांच्या काचांचा झालेला कचकोट, बिल कमी करण्यासाठी प्रसंगी खोट्या नाट्या कागदपत्रांचा घेतलेला आधार, प्रशासकांवरती दबाव आणण्यासाठी गल्लोगल्लीच्या दादा, भाई, भाऊंनी केलेले टेलिफोन कॉल्स, या साऱ्यांनी वैद्यक विश्व आणि रुग्णालय आणि रुग्ण यांचं नातं कुठेतरी गढूळ झालेलं आहे. प्रसूतीच्या संदर्भामध्ये रक्तस्राव होत असलेल्या महिलेला ताटकळ ठेवणं जसं निंदनीय आहे, तसेच ऐपत असतानाही कोणत्या ना कोणत्या शासकीय स्कीमची पळवाट काढून डॉक्टरांना आणि रुग्णालयांना फसवणेही अशोभनीय आहे. विश्वासाला तडा गेलाय आणि त्याला दोन्ही बाजू जबाबदार आहेत. म्हणूनच बदलण्याची गरज दोन्ही बाजूंना आहे. नाहीतर एखादा लक्ष्मण व्यावसायिक आणि सामाजिक चक्रव्यूहामध्ये अडकून अभिमन्यूच्या प्राक्तनाचा धनी व्हावा आणि रुग्णाचं अपरिमित नुकसान व्हावं. मला मात्र बदलत्या काळानुसार माझ्या वैद्यकीय सहकार्यांना एक प्रेमाचा सल्ला किंवा संदेश द्यायचा आहे. काळ बदलू देत, तंत्रज्ञान बदलू देत, आपल्याला कोणी ज्याला आपण क्रेडिट म्हणतो ते क्रेडिट देऊ देत नाहीतर न देऊ देत, आपण आपल्याला काम करायलाच पाहिजे. नाहीतर सुषेणाचे दैव आपल्या भाळी
लिहिलेले असले तरी सुद्धा. मित्रांनो, पहिल्या लेखांकामध्ये आज एपिसोड 5व्यामध्ये आपण रामायणाचा काही संदर्भ घेतला. तोच धागा मला पुढे न्यायचा आहे. राम आणि रावण ह्यांच्यामध्ये घडलेले काही प्रसंग इतके अद्भुत आहेत, तसे ते थोड्याफार मुद्द्यांनी अज्ञात आहेत. निदान म्हणजे मला तरी ते माहिती नव्हते, पण जेव्हा ते कळले तेव्हा मात्र त्या मित्र आणि शत्रू या नात्याचा एक नवा पदर माझ्या समोर उलगडला गेला. तोच मला आज सादर करायचा आहे. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो हे वाक्य हल्ली सदोदित ऐकू येतं आणि या वाक्याने मला नेहमीच स्तंभित केलेलं आहे. हे वाक्य कशाचं प्रतीक आहे? निष्ठा लयाला गेल्या आहेत, प्रामाणिकतेचा लवलेशही शिल्लक नाही, तत्व गुंडाळून ठेवण्यात आली आहेत, विचार प्रणालींना गंगार्पण करण्यात आलं आहे आणि राजकीय सोय हेच शेवटी सर्वस्व आहे. सगळे कोण सोयरे कोण हे सुगी पाहून ठरवत आहेत. संख्याबळ हेच सर्वस्व आहे. काल ज्याच्यावर आपण तोंडसुख घेतलं, आज आपण त्याची तोंडफाट स्तुती करत आहोत. वचने विरली आहेत. वचननामे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पालापाचोळ्यासारखी उडून गेले आहेत. सत्ता नारायण पूजला जातो आहे आणि त्याच्या पूजेची स्तवन गाताना एका वाक्याचा मूलाधार घेतला जातो आहे, राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. यूट्यूब बघत होतो आणि यूट्यूबवरती डॉक्टर कुमार विश्वास यांनी वर्णन केलेल्या रामायणामधला एक प्रसंग पाहण्यामध्ये आला. राम आणि रावण यांच्या युद्धाचा प्रारंभ व्हायचा होता. रामाच्या मनामध्ये आलं की युद्ध सुरू करण्यापूर्वी एक शिवपूजा करावी. वनवासाचा काळ. राम वैष्णव, पण त्याची अपेक्षा होती की वैष्णव पंथीय असा आचार्य असावा ज्याने शिवभक्तीही केलेली असावी. आता असा गुरुजी राज्यामध्ये ठीक आहे, पण वनवासामध्ये सापडणे दुरापास्त होते. ऋषी म्हणाले, एकच व्यक्ती आहे जी मूळची शैव असूनही वैष्णव नमन करते आणि ती म्हणजे लंकाधिपती रावण, रामाचा सर्वात मोठा शत्रू. सीतामाईंच्या अपहरणाचे पातक करणारा दुष्टात्मा. ज्याला मारण्यासाठी युद्ध करायचे त्यालाच पूजेला गुरुजी म्हणून बोलवायचे. राम संभ्रमात. पण वार्ता कानोपकनी लंकेपर्यंत गेली. रावण म्हणाला, शत्रुत्व आपल्या ठिकाणी. आज त्यांनी मला पूजेला बोलवले आहे तर मी जाणार, गुरुजी म्हणून जाणार. एवढेच नाही तर पूजा घालणारे माझे यजमान वनवासी आहेत. पूजेची सामुग्री त्यांच्याकडे असणार नाही. यजमानांची इच्छापूर्ती करण्यासाठी पूजेचे समग्र साहित्य आणण्याचे उत्तरदायित्व अशा वेळेला गुरुजींवर असते. तेव्हा सर्व साहित्य घेऊन निघायची तयारी करा. रावणाची पुढची पायरी त्याला एका वेगळ्या उंचीवर नेते. तो म्हणाला, कोणत्याही विवाहित यजमानाची पूजा तेव्हाच संपन्न होते जेव्हा त्याची अर्धांगिनी त्याच्या सोबत पूजेला डाव्या बाजूला बसते. आणि रामाची पत्नी तर अशोक वाटिकेमध्ये बंदी आहे. रावणाने आपला पुत्र मेघनादला पाचारण केले, रथ तयार करण्यास सांगितले आणि सीतेला अत्यंत सन्मानपूर्वक रामाकडे पूजेच्या सफल संपूर्ण प्राप्त्यर्थम घेऊन जाण्याचा आदेश दिला. पूजेनंतर पुन्हा अशोक वाटिकेत परत, कारण ही सीतेची मुक्ती नव्हती, पूजेसाठी दिलेला पॅरोल होता. मला मात्र रामायणातल्या ह्या प्रसंगाने थक्क केले. पूजेचा धर्म पाळण्यासाठी शत्रुत्व बाजूला ठेवायचे, वाद आणि वैराचे जे मूळ कारण आहे त्यालाही प्रसंगी सायडिंगला टाकायचे. वैर आहे पण म्हणून धर्म कर्तव्य करायला टाळायचे नाही. राजकारण आहे पण कायमस्वरूपी अभेद्य असं शत्रुत्व नाही. कुठं रावणाच्या मती, उक्ती आणि कृतीची उंची आणि कुठे विद्यकीय राजकीय नेत्यांचा खुजेपणा. रामेश्वरमला सागर सेतू बांधण्यापूर्वी रावणाने पूजेचे आचार्यपद स्वीकारून धार्मिक नीतिमत्तेचा केवळ आदर्श पाठच घालून दिला नाही, तर पूजेच्या पश्चात युद्धात विजयी होण्याचा आशीर्वाद नमन करून मागणाऱ्या रामाला तथास्तु असं म्हणून स्वतःच्या पराभवाची पायाभरणीही केली. शत्रूचा
मैत्र भाव असावा तर हा असा. त्याला नैतिकतेचे अधिष्ठान असावे, कर्तव्याची झालर असावी आणि प्रसंगी स्वतःच्या इप्सितांनाही मूठ माती देण्याची प्रगल्भता असावी. दक्षिणेकडे रावण पूजला जातो ते उगीच नाही. माझी मात्र मित्रांनो आज पंचायत झालेली आहे की वर्तमान परिस्थितीचे वर्णन करताना सर्वत्र रावण माजले आहेत असं म्हणण्याची सोय उरलेली नाही. मित्रांनो, एपिसोड क्रमांक 5चा आता हा तिसरा लेखांक. आज आपण रामायण, राम आणि रावणाचे संदर्भ घेतले. रावणाच्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या आणि चारित्र्याचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की तो अतिशय विद्वान होता, धार्मिक अधिष्ठान बळकट होतं, पण कोणत्या तरी गोष्टींनी त्याची नीतिमत्ता, त्याचं धार्मिक स्थैर्य हे डळमळीत झालं होतं. नाही त्या गोष्टी आणि इप्सितांच्या मागे लावण्याची जी वृत्ती होती ती त्याच्या ठायी असलेल्या विलक्षण अशा अहंकारातनं, मदमत्त लालसेमधून निर्माण झालेली होती. मी अमर आहे, अजितेय आहे, ह्या भावनेतनं, या अहंकारातून निर्माण झालेली वृत्ती शेवटी त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरली. आज जो तिसरा लेखांक आहे हा या अहंकारावरतीच थोडंसं भाष्य करणार आहे. याचं नाव आहे अहंकाराचा वारा. संजय, तू 65चा झालास तरी अजून तुझे मी, माझे, माझ्यामुळे, माझ्यासाठी, माझ्याकरिता हे जे मी पण आहे ना, हे संपत नाही. हा फटकारा मारण्याचा जन्मदत्त अधिकार ज्या माझ्या 94 वर्षांच्या माऊलीला आहे तो बजावल्याखेरीज तिचा एकही दिवस जात नाही. माझी सटकते, पण क्षणभरच. आपलं कुठेतरी चुकतं आहे आणि नेमकं काय चुकतंय ह्याचा पुनर्विचार मग माझ्या मनामध्ये चालू होतो आणि संत नामदेव रायांच्या चरणांचे मला स्मरण होते. अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भावकांसी असं म्हटलेलं आहे. संत ज्ञानदेव आणि संत नामदेव या दोघांचे मराठी जनांवरती गहिरे उपकार आहेत. एक ज्ञानाचा सागर तर एक प्रेमाचा पाझर. नामदेवराव या ओळीमधनं विनंती करत आहेत विष्णुदासाला की मी, माझा, माझ्यासाठी ही मकारांत बाधा तुला होऊ नये, कारण हा आत्मकेंद्रित अहंकारच सर्व दुःखाचं मूळ आहे. काय होतं, आपण काम करत असतो ते ज्याला आपण ॲप्रिसिएशन म्हणतो अशा पद्धतीने ॲप्रिशिएट केलं जातं. आपल्या भोवतालचे लोक आपले हितचिंतक असतील, काही प्रमाणात आपले खुशमस्करेही असतील, ते आपली प्रशंसा करतात आणि प्रशंसेचं रूपांतर प्रौढीमध्ये होतं. मग आत्मस्तुतीमध्ये गुरफटलेल्या किड्याला आपण अहंकाराच्या जाळ्यामध्ये वेढले जाऊन गुरफटत आहोत ह्याची पुसटशीही कल्पना येत नाही. अहंकार असुरक्षिततेला जन्म देतो. मग दुसऱ्याची प्रगती, त्याचे उत्तमपण हे आपल्याला टोचायला लागतं. त्याचे गुण डोळ्यात खुपू लागले की त्याच्या यशाबद्दल आपल्या मनामध्ये असूयेची भावना जन्म घेऊ लागते. भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी, हा रोजचा प्रश्न कुठेतरी त्या व्यक्तीच्या स्थायी असलेल्या अहंकारामधूनच निर्माण होतो. अहंकार यशाच्या धुंदीतून येतो आणि तुमच्या पुढच्या प्रगतीमधला अडसर ठरतो. माझी वैद्यकीय क्षेत्राची वाटचाल आता 1983 पासून सुरुवात करून जवळजवळ 42 वर्षांची झालेली आहे. सर्जरी तर होतीच, पण त्याचबरोबर प्रशासनातली वेगवेगळी पदही मिळाली. या माझ्या संपूर्ण वाटचालीमध्ये मी कसोशीनं मी पण अंगाला चिकटणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे. प्रशासन असो किंवा सर्जरी, इट्स अ टीम वर्क. संघ कार्य महत्वाचे. ही मिळालेली पदं ही खरोखरच परमेश्वर कृपेने एकापेक्षा एक मोठी होती, पण यातली एकही खुर्ची आपल्या बुडाला आणि पाठीला चिकटणार नाही हे सांभाळण्याचं काम मात्र मी केलं. कारण माझ्या दृष्टीनं आजपर्यंत ती खुर्ची महत्वाची नव्हती
तर तिच्यात बसल्यावर मी समोरच्या लोकांसाठी आणि समाजासाठी काय करू शकतो ते महत्वाचं होतं. मला आठवत आहे, कार्यकाळाच्या अगदी प्रारंभीच्या काळामध्ये साधारणतः 2005 जेव्हा मी नायर रुग्णालयाचा प्रथम अधिष्ठाता झालो, त्यावेळेला चेतन नावाचा एक माझा मित्र आहे, तो मला म्हणाला होता, सर, हॅव अ फ्लिंग विथ युअर चेअर, ट्रीट हर लाईक अ फियान्सी अँड नेव्हर गेट मॅरिड टू हर. वरवर उच्छृंखल वाटणाऱ्या अशा या 2 वाक्यांमध्ये किती गहिरा अर्थ भरला होता हे समजायला मला पुढची 2 दशकं जावी लागली आहेत. अनेकदा मी माझ्यामुळेच हे सगळं होत आहे, माझ्यामुळेच संस्थेची प्रगती होती आहे, माझ्या कार्यकाळामध्ये हे झालं, असं म्हणणाऱ्यांची दयनीय अखेर झालेली मी पाहिली आहे. काही लोक कायमस्वरूपी स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत राहिले, प्रसिद्धीची हाव मिळवण्यासाठी नेमलेल्या किंवा न नेमलेल्या भाटांकडून आरत्या ओवाळून घेत राहिले आणि हा अट्टाहास त्यांच्यातल्या अहंकाराचा एक भाग होता. प्रत्येक अवॉर्ड मला मिळायला पाहिजे, पद्म पुरस्कारांचा चढता सोपनही माझ्याच अंगणात हवा. आज पद्मश्री, 4 वर्षांनी पद्मभूषण आणि मग पद्मविभूषण. प्रत्येक संस्था, परिषदेचे अध्यक्षपद, सन्माननीय बीजभाषणांचा मान हा देखील मलाच मिळायला हवा. अनेक विद्यापीठांच्या डिलीट आणि PhD माझ्याच पदरी यायला हव्यात. हा दुराग्रह मी काही लोकांच्या स्थायी अनुभवलेला आहे आणि त्यातून झालेलं काहींचं अधपतनही पाहिलेलं आहे. अहंकार गुरफटून टाकतो पण दिसत नाही. म्हणूनच मित्रांनो, टप्प्याटप्प्यावरती आत्मपरीक्षण करणं, पॉज अँड पॉन्डर अ लिटल. सिंह काही अंतर पुढे जातो, थांबतो आणि आपली आयाळ असलेली मान डौलानं मागे वळवून बघतो. त्यालाच तर आपण शेवटी सिंहावलोकन असं म्हणतो. म्हणूनच टप्प्याटप्प्यावर आत्मपरीक्षण करणे महत्वाचे ठरते. स्पर्धा करायची, पण ती स्वतःशीच. माझ्या आजच्यापेक्षा माझा उद्या हा कसा चांगला आणि लोककल्याणकारी ठरेल ह्याची चिंता व्हायची. प्रत्येक शब्द तोलायचा आणि मगच उच्चारायचा. स्वरात मार्दव आणि माधुर्य हवेच आणि आचरणामध्ये अदब हवा. लेखांक संपवताना मला भूपाळी, जी मी रोज सकाळी ऐकतो, स्वरूपानंदांची भूपाळी, तिचे शब्द आठवले आणि स्वरूपानंदांचे स्मरण झाले. ओठांवरती शब्द आले, माझे माझे लोप पावू दे, माझे माझे लोप पावू दे, तुझे तुझे उगवू दे, कोण असे मी, तो मी सहजपणे कळू दे.